तर डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। प्रभागात शिवसेना भाजपा उमेदवारांमध्ये राडा झाला होता। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी देखील सुरू आहे। याच प्रभागातून आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। आज 15 तारीख आज सकाळपासूनच मतदार जे डोंबिवलीतील मतदार आहे कल्याण डोंबिवलीतील त्यांनी मोठी रांग लावलेली आहे आणि मतदाराला सुरुवात झालेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि युती मार्फतच निवडणुका लढवतात, परंतु डोंबिवलीचा हा जो भाग आहे प्रभाग क्रमांक 29 इथे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही उमेदवार समोर हे दोन्ही पॅनल समोरासमोर लढत आहे। या परिसरामध्ये आज आपण बघू शकता लोकांनी निवडणूक मतदान केलं पाहिजे म्हणून पोलिसांनी आपला मोठा बंदोबस्त लावलेला आहे आणि पोलिसांनी नागरिकांना आव्हान देखील केलेलं आहे की कुठल्याही गोष्टीची काळजी न करता भयभीत न होता मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आहे। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।